हाय, गुड आफ्टरनून. आज आपण 9th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 4 जो आहे हा मेजरमेंट्स ऑफ मॅटर हा जो चॅप्टर आहे हा आपण इथे स्टडी करणार आहोत. हा पार्ट नंबर 3 आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण द मास ऑफ ॲन ॲटम हा जो पॉईंट आहे हा आपण इथे स्टडी करणार आहोत. व मास ऑफ ॲन ॲटममध्ये आपल्याला नक्की काय काय स्टडी करायचं आहे ते आपण इथे पाहूयात. हे जे मास आहे ॲटमचं हे न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट आहे. त्याचं रिझन काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. ह्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समुळे हे जे ॲटॉमिक मास आहे हे काय आहे? याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, याच्यामध्ये काय झालेलं आहे? हे कॉन्सन्ट्रेट आहे. तर ह्या न्यूक्लियसमध्ये जे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, न्यूक्लियसमध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जे तिथे तुम्हाला दिलेले आहेत, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहेत यालाच आपण काय म्हणतो आहे? ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय समजलं आहे सगळ्यांना? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन हे जे न्यूक्लियसमध्ये आहेत यालाच आपण इथे काय म्हणतो आहे? ॲटॉमिक मास नंबर. आणि हे जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आपण जर कधी कंबाईन केले तर याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स. हे याच्या आधीही सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला पुढे काय स्टडी करायचं आहे? तर हे जे ॲटम जे आहे, मग ॲटमचं मेजरमेंट आपल्याला करता येईल का ते आपण इथे पाहणार आहोत. हा जो ॲटम आहे ह्या ॲटमची साईज जर कधी तुम्ही बघितली आहे तर याची साईज एकदम टायनी आहे, हा खूप लहान आहे. मग याचं वेट जर कधी आपल्याला मेजर करायचं असेल तर हे काही तेव्हा पॉसिबल नव्हतं, कारण की हा खूप टायनी होता. याचं जर कधी व्हॅल्यू जर कधी आपण बघितली तर ती मायनसमध्ये होती त्यावेळेस. म्हणजे याचं जे वेट आहे ते कॅल्क्युलेट करणं इम्पॉसिबल होतं त्यावेळेस. मग सायंटिस्टने याच्यावरती काय केलं? एक रिसर्च केला. मग आपण ॲटॉमिक मास कोणत्या पद्धतीमध्ये कन्सिडर करू शकतो? मग 19th सेंच्युरीमध्ये त्यांनी काय केलं आहे? एक कॉन्सेप्ट क्रिएट केला. त्या कॉन्सेप्टचं नाव होतं रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. काय नाव होतं या कॉन्सेप्टचं? रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. हा जो कॉन्सेप्ट आहे त्यावेळेस त्यांनी क्रिएट केला. आता रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणजे काय? कोणत्या तरी एका इलेमेंटला कोणत्या तरी एका इलेमेंटला एक स्टँडर्ड बनवायचं. समजा हायड्रोजनचं, कार्बनचं वेट चेक करायचं असेल तर हायड्रोजनला स्टँडर्ड बनवायचं, आपण ते पाहणारच आहोत. मग आता रिलेटिव्ह ॲटॉमिक मास जर कधी मेजर करायचं असेल तर एका रेफरन्स ॲटमची गरज होती. कशाची गरज होती? एका रेफरन्स ॲटमची गरज होती. मग आता रेफरन्स ॲटम कोणता घेणार? मग तेव्हा सायंटिस्टला एक इलेमेंट असा भेटला, तो होता हायड्रोजन. कोणता एलिमेंट त्यांनी चूज केला त्यावेळेस? हायड्रोजन. आता तुम्ही त्यावेळेस काय म्हणाल? हायड्रोजनच का बरं चूज केला आहे? कारण की हा हायड्रोजन जो आहे हा लाईट वेटेड आहे, याचं वेट एकदम कमी आहे आणि त्याच्याकडे एकच प्रोटॉन आहे. त्यामुळे त्यावेळेस त्यांनी काय चूज केलं? रेफरन्स ॲटम म्हणून हायड्रोजन जो आहे हा तिथे त्यांनी चूज केला. मग आता हायड्रोजननुसार आपण अदर इलेमेंट जे आहेत त्यांचे वेट कसं काय कॅल्क्युलेट करू शकतो? सपोज तुम्हाला विचारलं आता नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती? तुम्ही हायड्रोजनला एक स्टँडर्ड बनवलं आहे, तर आता नायट्रोजनचं ॲटॉमिक मास किती? मग नायट्रोजनच्या एका ॲटमचं हे जे मास असेल ते हायड्रोजनच्या किती पट असेल? तर 14 पट असेल. किती असेल? म्हणजे याच्यावरून नायट्रोजनच्या एका ॲटमचं जर कधी तुम्हाला मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते किती असेल? हायड्रोजनच्या 14 पट असेल. म्हणजे कार्बनचं जर कधी एका ॲटमचं मास जर कधी तुम्हाला चेक करायचं असेल तर हायड्रोजनच्या किती पट असेल? ते 12 पट असेल. हे एक त्यांनी रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ही कॉन्सेप्ट क्रिएट केली होती. ही कॉन्सेप्ट रन पण झाली त्यावेळेस, पण याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम आला. याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय आला? मोस्ट ऑफ इलेमेंट जे याच्यामध्ये इथे होते त्यांच्या ज्या व्हॅल्यू आल्या त्या फ्रॅक्शनमध्ये आल्या. काय प्रॉब्लेम झाला इथे? ॲटॉमिक मास ऑफ मेनी इलेमेंट केम आउट इन फ्रॅक्शनल. म्हणजे पॉईंटमध्ये ॲटॉमिक मासच्या व्हॅल्यू आल्या. मग आता पॉईंटमध्ये ॲटॉमिक मासच्या व्हॅल्यू आल्या तर परत एकदा प्रॉब्लेम झाला. मग आता नक्की करायचं आहे काय? मग ॲटॉमिक मास कसं फाइंड आउट करणार? फ्रॅक्शनमध्ये ते येऊन जमणार नाही. परत एकदा एक प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागला.
मग हा प्रॉब्लेमवरती परत त्यांनी एक सोल्युशन काढलं. मग कधी 1961मध्ये त्यांना एक इलेमेंट असा भेटला, तो होता कार्बन. त्यांनी काय चूज केलं आहे आता? कार्बन जो आहे ह्या कार्बनला रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणून त्यांनी चूज केला. आता परत एकदा कार्बनच का बरं चूज केला आहे? हा कार्बन हा रिॲक्टिव्ह आहे आणि हा कोणत्याही इलेमेंटसोबत इझिली कंबाईन होतो. त्यामुळे यांनी काय चूज केलं आहे? कार्बन आता चूज केलेलं आहे. सगळ्यांना समजत असेल. आता कार्बनचं रिलेटिव्ह ॲटॉमिक मास किती होतं? तर रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणजे RAM मी इथे राईट डाऊन करतो आहे. कार्बनचं रिलेटिव्ह ॲटॉमिक मास त्यांनी किती ॲक्सेप्ट केलं आहे? 12. मग हे एक त्यांनी कार्बनला परत एकदा स्टँडर्ड बनवलं आहे. मग आता तुम्हाला विचारलं हायड्रोजनचं रिलेटिव्ह ॲटॉमिक मास किती आहे? मग आता हायड्रोजनचं ॲटॉमिक मास जर कधी कॅल्क्युलेट करायचं असेल, मग रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन कंपेअर टू कार्बन ॲटम, तर ते किती येणार आहे? रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ कार्बन आहे हे 12 काय आहे? रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. मग कार्बनचं किती आहे? 12 आहे. तर हायड्रोजनचं काय घेणार मग? 1/12. मग यानुसार आपण हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती कन्सिडर केलं होतं? 1. मग ही मेथड त्यांनी रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ही मेथड त्यांनी त्यावेळेस डेव्हलप केली होती. पण आत्ता सध्या काय झालेलं आहे? आपल्याकडे ॲक्युरेट मेथड्स आहेत. मग कोणत्याही ॲटमचा जर कधी मास मेजर करायचा असेल तर आपल्याकडे एक ॲक्युरेट मेथड आता आपल्याकडे आहे. मग आपण आता यूज काय करतो? तर युनिफाईड मास हे आपण यूज करतो. कारण की तेव्हा काही एवढे ॲक्सेसरीज नव्हत्या, त्यामुळे त्यांना ॲटॉमिक मास मेजर करण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. पण आत्ता आपल्याकडे काय आहे? सगळ्या ॲक्सेसरीज आहे, सगळं इक्विपमेंट आहे. तेव्हा आपण कोणत्याही ॲटमचं ॲटॉमिक मास फाइंड आउट करू शकतो. मग आता सध्या हे रिलेटिव्ह ॲटॉमिक मास जे आहे याच्याऐवजी आपण काय यूज करतो? तर युनिफाईड मास हे आपण सध्या यूज करतो आहे. काय यूज करतो आपण? युनिफाईड मास आत्ता आपण इथे यूज करतो आहे. आणि त्याचं युनिट जर कधी विचारलं तर याचं युनिट आहे डाल्टन. याचं युनिट काय आहे तुमच्या इथे? डाल्टन. आता त्याचा सिम्बॉल जर कधी विचारला तर त्याचा सिम्बॉल काय आहे? त्याचा सिम्बॉल आहे U. म्हणजे असा इथे हा त्याचा सिम्बॉल आहे. आणि 1U व्हॅल्यू जर कधी तुम्हाला विचारली तर ती व्हॅल्यू किती आहे? 1.6605 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. हे सध्या रिसेंटली आपण याच्यामध्ये यूज करतो आहे. थँक्यू.